सावरकर इयत्ता तिसरी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केमसेवाडी. माझा विषय आहे संस्कार म्हणजे काय. तेजस स्पर्शाने दूर होई अंधार, तेजस स्पर्शाने दूर होई अंधार. जसा मुळाचा वृक्ष असे आधार, जसा मुळाचा वृक्ष असे आधार. मला घडवी संस्कार, मला घडवी संस्कार असे आपण नेहमीच म्हणतो. मग संस्कार म्हणजे काय. संस्कार हा शब्द उच्चारतात किती मोठे दर्पण येते मनावर. आमच्यासारख्या इवलूशा जीवाला संस्कार करून घडवले जाते तेव्हा प्रत्येक जण म्हणत असतो किती चांगले संस्कार आहेत ह्याच्यावर. संस्कार आहे हा, पण थोडंसं चुकीचं वागलं की प्रत्येक जण म्हणतो धुळीला मिळवले सारे संस्कार. खरं तर संस्कार म्हणजे काय. संस्कार म्हणजे शिस्त, विनम्र भाव. संस्कार म्हणजे थोड्या मोठ्यांचा आदर. संस्कार म्हणजे गुणांचा गुणाकार आणि दोषांचा भागाकार. संस्कार म्हणजे कसं वागायचं याचं ज्ञान आणि काय करू नये याचे भान. संस्कार म्हणजे आपुलकीचे वर्तन. इट इज अ सेड दॅट संस्कार इज द प्रोसेस that helps a person develop into an ideal personality by removing negative mental tendency. संस्कार म्हटले की डोळ्यासमोर उभे राहतात स्वामी विवेकानंद, छत्रपती शिवाजी महाराज आणि साने गुरुजी. कारण त्यांना महान बनवले ते त्यांच्यावर झालेल्या संस्कारामुळे. संस्कारामुळे आपल्यावर आई, वडील, गुरु थोड्या मोठ्या करून संस्कार होतात. पण आत्ताच्या काळात समाजात विधारक सत्य निर्माण झाले आहे. देवासमोर दिवा लावून शुभम करोती म्हणणारी पिढी कमी होत चालली आहे. बालवयात होणारे संस्कार अधिकच परिणामकारक असतात. लहान मुले अनुकरण प्रिय असतात. आपण जे करू त्याच गोष्टी तशाच करतात व आचरणात आणतात. याचे एक छोटेसे उदाहरण मी तुम्हाला सांगते. एकदा एका सुनेने तिच्या सासऱ्यासाठी चहा बनवला आणि बिना दांड्याचा कप घेऊन त्याच्यात चहा ओतून मुलाला सांगितले, जा रे आजोबांना चहा देऊ दे. मुलगा कप पकडण्यासाठी दांडा शोधू लागला, पण कपाला दांडा नव्हता. मुलगा आईकडे आला व आईला म्हणाला, आई आपल्या घरात इतके चांगले कप आहेत, मग आजोबांना असा जुना कप का ज्याला दांडाच नाही. यावर आई म्हणते, बाळा आता आजोबा म्हातारे झाले, त्यांचे हात थरथर कापतात व कप पडतो आणि दांडा तुटतो. मग सगळेच चांगले कप असे खराब करायचे का. मुलगा जाता जाता मध्येच थांबतो आणि आईला वळून बोलतो, आई तुझं खरंय, कारण तू जेव्हा म्हातारी होशील मी चांगल्या कपाचे दांडे फुटू नाही देणार. मी तुला सुद्धा त्याच कपात चहा देणार. म्हणूनच ज्या परिस्थितीनुसार आचरण करतात तेच सन्मानास पात्र असतात. याबाबत संस्कृतमध्ये असे म्हटले जाते की अनाहुत प्रविशती अपृष्टो बहु भाषते. अनाहुत प्रविशती अपृष्टो बहु भाषते. अविश्वसिती मूढचेता नराधम. अविश्वसिती मूढचेता नराधम. म्हणूनच जे परिस्थितीनुसार आचरण करतात तेच सन्मानास पात्र ठरतात. माझे आई वडील इतके श्रीमंत नाही, पण त्यांनी मला एक एक्सपेन्सिव्ह गोष्ट दिली आहे, ती म्हणजे संस्कार. शेवटी मी एवढेच बोले, व्यसने विकत घेता येतात पण संस्कार नाही. व्यसने विकत घेता येतात पण संस्कार नाही. मुळात खाणंच पीक असावे लागते हो. मुळात खाणंच पीक असावे लागते हो. कितीही केलं तरी वाळवंटात आणि समुद्रात पीक घेता येत नाही. देह सगळ्यांचा सारखा, फरक फक्त विचारांचा आणि आचारांचा. फरक फक्त विचारांचा आणि आचारांचा. जय हिंद.